नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला आंबा आणि ओल्या नारळाच्या लाडूंची रेसिपी दाखवणार आहे। हे लाडू खायला एकदम अप्रतिम लागतात। बघू शकता तुम्ही लाडू किती छान झाले आहेत। मी तोडून सुद्धा दाखवते। हे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळीच आवडीने खातील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी ओला नारळ घेतला आहे आणि त्याच्या पाठीमागची साल काढून घेतली आहे आणि त्याला कट करून घेणार आहोत। खोबरा आपला कट करून झाला आहे, त्याला मिक्सर मधून वाटून घेऊया। छान वाटून झाला आहे। बघू शकता तुम्ही, आपल्याला नारळ अशाच प्रकारे वाटून घ्यायचे। इथे मी आंबे घेतले आहेत, त्यांना कट करून घेऊया। कट केले की त्यांना मिक्सरमध्ये वाटून घेऊया। जर आंबे गोड असतील ना तर साखर कमी घालावी लागेल। इथे मी जे आंबे वापरलेत ना ते थोडे गोड आहेत, म्हणून मी साखर कमी घालणार आहे। त्याच्याऐवजी तुमच्याकडे जर कमी गोड असे आंबे असतील तर साखर थोडी जास्त वापरली तरी चालेल। साखरेचं प्रमाण आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता, पण हे लाडू खायला खूप छान लागतात। एकदा अशा प्रकारे लाडू बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील। इथे मी एकच आंबा घेतला आहे आणि 4 चमचे साखर घेणार आहे। आणि तसंही ओल्या खोबऱ्यामध्ये सुद्धा गोडवा असतो। आंबा गोड असल्यामुळे मी इथे 4च चमचे साखर घेतली आहे आणि त्याच्यामध्ये 3 ते 4 वेलची सोलून टाकणार आहोत। आता याला पण बारीक करून घेऊया। बघू शकता बारीक झाला आहे। इथे ना मी बाजूला कढई गरम करायला ठेवली होती गॅसवर आणि मग त्याच्यामध्ये आपण बारीक केलेला खोबरा टाकून घेणार आहेत। तो थोडा परतून घेऊया, जेणेकरून त्याच्यातला ओलावा कमी होईल। हे लाडू तुम्ही सुक्या खोबऱ्याचे सुद्धा करू शकता। सुक्या खोबऱ्याचे सुद्धा लाडू छान लागतात आणि ते झटपट होतात। यांना थोडा वेळ लागतो पण खायला छान लागतं। आता आपण ना बारीक केलेला आंबा घालून घेऊया आणि त्याला सुद्धा छान परतून घेऊया। बघू शकता तुम्ही, आपल्या मिश्रणातलं पाणी कमी झालं आहे। आता त्याच्यामध्ये आपण ना दूध पावडर घालून घेऊया। इथे ना आपण 4 चमचे दूध पावडरचा वापर केला आहे। दूध पावडर घातल्यामुळे लाडूंना चव खूप छान येते, म्हणून आपण इथे दूध पावडरचा वापर केला आहे। तुम्ही जर कधी बनवणार असतील ना, दूध पावडर नक्की वापरा, त्याच्यामुळे चव अप्रतिम येते। हे बघा, आपलं मिश्रण सुकलं आहे, त्याला काढून घेऊया आणि थंड झाला की त्याचे लाडू बनवून घेऊया। इथे आपलं मिश्रण थंड झालं आहे। लाडूंना सेम आकार येण्यासाठी मी 1 चमचाचा वापर केला आहे। बघू शकता तुम्ही, आपला लाडू तयार झाला आहे। आता ना आपण इथे त्याला सुका खोबरा लावून घेऊया। अशा प्रकारे मी इथे सर्व लाडू बनवून घेते। तोवर तुम्हाला एक विनंती आहे की चॅनलवर नवीन असतील तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। तुम्हाला कशी वाटली ही लाडूची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही ही रेसिपी कुठून बघता ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा। मी अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन पुढची रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल ते मला नक्की सांगा। ती रेसिपी मी तुमच्यासाठी नक्कीच बनवून दाखवेन। आणि आपला चॅनल नवीन आहे, प्लीज सपोर्ट करा। लाडूंना सजवण्यासाठी मी केसर आणि बारीक कापलेल्या बदामाचा वापर केला आहे। इथे ना आपले लाडू तयार आहेत। रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक करा।